90.4 रेडिओ वसुंधरा अनुषदेत तुम्ही आहात युवराजसोबत. तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम गणिताचा. या कार्यक्रमामध्ये आपण कालच्या भागामध्ये जाणून घेतलं होतं. आपल्याकडे जमुरे उस्ताद आले होते आणि त्यांनी आपल्याला समजावून दिले ऊस पिकाची लागवड आणि त्यामधलं तंत्रज्ञान. श्रोतेहो, आपल्याला वाटत असेल की शेतकरी हा शेतकरी कुटुंबातला असल्याकारणानं, थोडंसं शिक्षण असल्याकारणानं आपण शेतीकडे वळत असतो. आपल्या ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचा समज खूप आहे की ज्याचं शिक्षण कमी त्यानं शेतीमध्ये लक्ष घालावं. परंतु श्रोतेहो, शेतीचा जर वेगळ्या पद्धतीने विचार करायचं म्हटलं तर ज्याचं शिक्षण जास्त त्यानंच शेतीत लक्ष घालावं, अशा पद्धतीची एक म्हण आता रूढ होते काय असं मला वाटतंय. त्याचं कारण असं आहे की शेतीमध्ये कोणत्या ठिकाणी गणित नाहीये असा जर विचार केला तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गणित दिसावं लागतं. काल जमुरे उस्तादनं आपल्याला समजावून दिलेलं आहे की एकरी किती ऊसाच्या कांड्या आपल्याला जर समजा 2 ऊस पिकांमधलं अंतर ठराविक ठेवलं तर किती लागू शकतात. म्हणजे हा सगळा अंदाज आहे किंवा हे सगळं प्रमाण आहे, हे सगळं गणितीय परिभाषित आहे. एवढंच काय, नांगरणे असेल, कोळवणे असेल किंवा अन्य काहीही मशागतीचे प्रकार असतील तर ते भूमितीय संकल्पनामध्ये येत असतात. त्यामुळेच श्रोते हो, मला वाटतंय शेतकरी हा चांगला गणितीय म्हणून सुद्धा आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तर चला, आज आम्ही आपल्याला शेतीतलं पुढचं जे गणित आहे, अर्थात ऊस पिकाविषयीचं जे नियोजन आहे त्याविषयीची माहिती देणार आहोत. तर त्यासाठी पहिल्यांदा मी युवराज आणि मी राजश्री, आम्ही दोघंही आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. इंच सेमिने घेऊन मापन उभे आडवे कापड कापून अचूक जागी त्यांना मांडून सुविधा ज्ञानी अवघे जोडून जोडीत कपडे साधित जाई आकार वस्त्रांचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुविधा ज्ञानशी जडताना ते वस्त्र नवे जन्माला येते, स्वप्न नवे साकारत जाते. मन अवघे विश्वासून भरते बसणे म्हणजे शोध जीवनी इंद्रधनुष्याचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. Catalyzed and supported by NCSTC, Department of Science and Technology. श्रोतेहो, 90.4 रेडिओ वसुंधरावरून एकात्मिक खत व्यवस्थापन हा विषय आपण जरा समजावून घेऊयात. श्रोतेहो, सेंद्रिय खतं हा विषय जर आला तर त्यामधलं गणित कसं समजावून सांगता येईल हा मी प्रयत्न करतो आपल्यासाठी. सुरू पूर्व हंगामी आणि अडसाली ऊसासाठी प्रति हेक्टरी 40 गाड्या, 50 गाड्या आणि 60 गाड्या इतकं शेणखत आपल्याला द्यावं लागतं. शिवाय 65चे कंपोस्ट खत प्रति हेक्टरी सुरू विभागातील ऊसाला 7.5 टन, नंतर पूर्व हंगामातील ऊसाला, नंतर 65चे कंपोस्ट खत प्रति हेक्टरी 7.5 टन म्हणजेच 15 गाड्या लागतील. नंतर प्रेसमड केक प्रति हेक्टरी 6 टन म्हणजेच 12 गाड्या आणि गांडूळ खत प्रति हेक्टरी 5 टन म्हणजेच 10 गाड्या. ऊस लागवडीपूर्वी दुसऱ्या नांगरटीच्या वेळी अर्धी मात्रा आणि आलेली अर्धी मात्रा सरी सोडण्यापूर्वी द्यावी लागेल. शेणखत अथवा कंपोस्ट खताची उपलब्धता नसल्यानं ताग, धैंच्या यासारख्या हिरवळीच्या पिकांचा सेंद्रिय खत म्हणून आपल्याला वापर करता येऊ शकतो. आता रासायनिक खतांचा जर विचार करायचं म्हटलं तर खत मात्रा देण्याच्या वेळी म्हणजे सुरुवातीच्या वेळी, लागणीच्या वेळी नत्र 40 किलो, पूरक 85 किलो, पालाश 85 किलो अडसाली ऊसासाठी देणं गरजेचं असतं. आता पूर्व हंगामी ऊसाच्या लागणीच्या वेळी नत्र 34 किलो, स्फुरद 85 किलो, पालाश 85 किलो. सुरू ऊसासाठी लागणीच्या वेळी नत्र 25 किलो, स्फुरद 60 किलो आणि पालाश 60 किलो देण्याची आवश्यकता असते. लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी अडसाली ऊसासाठी 160 किलो नत्र देण्याची गरज असते. त्याचबरोबर पूर्व हंगामी ऊसासाठी 136 किलो नत्र देण्याची गरज असते आणि सुरू ऊसासाठी नत्र 100 किलो द्यावं लागतं. लागणीनंतर 12 ते 16 आठवड्यांनी अडसाली ऊसासाठी नत्र 40 किलो द्यावं लागतं. पूर्व हंगामी ऊसासाठी 34 किलो द्यावं लागतं, तर सुरू ऊसासाठी 25 किलो द्यावं लागतं. मोठ्या बांधणीच्या वेळी नत्र 160 किलो द्यायचं, स्फुरद 85 किलो द्यायचं, पालाश 85 किलो द्यायचं अडसाली ऊसासाठी.
पूर्व हंगामी ऊसासाठी याचं प्रमाण 136 किलो नत्र, 85 किलो स्फुरद आणि 85 किलो पालाश असं द्यावं लागतं. तर सुरू ऊसासाठी 100 किलो नत्र, 55 किलो स्फुरद आणि 55 किलो पालाश द्यावं लागतं. श्रोते हो, या सगळ्या गोष्टींमध्ये जसं गणित दडलेलं आहे ते गणित आम्ही तुमच्यापर्यंत देत आहोत. परंतु मला या ठिकाणी एक सूचना पण तुम्हाला सांगायची आहे की ॲसिटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणूंची बीज प्रक्रिया केलेल्या ऊसावर आम्ही जो आता सांगितलं त्यानुसार हंगामनिहाय रासायनिक नत्राची खत मात्रा 50% तर स्फुरदाची मात्रा 25% कमी करून घ्यायची बरं का. आणि शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे को 86-032 या ऊस जातीची उत्पादन क्षमता जास्त असल्यामुळे रासायनिक खतांची हंगामनिहाय खत मात्रा 25% जास्त देण्याची शिफारस केलेली आहे. अन्यथा ऊस बारीक पोसला जातो. पाचट ठेवून घेतलेल्या खोडवा ऊसासाठी पहारीच्या सहाय्यानं खत देण्याचे वेळापत्रक हे आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहे. हे वेळापत्रक आहे किलोग्रॅममध्ये प्रति हेक्टरी. तर पहारीच्या सहाय्यानं खत देण्यासाठी वेळ आहे 15 दिवसांच्या आत. त्यासाठी को 86-032 याला नत्र लागेल 150, स्फुरद लागेल 70, पालाश लागेल 70. तर इतर जातींसाठी नत्र लागेल 125, स्फुरद लागेल 58 किलोग्राम आणि पालाश लागेल 58 किलोग्राम. तर दुसरा खत मात्रा देण्याची वेळ येते ती म्हणजे 135 दिवसांनी. आणि त्यामध्ये को 86-032 या पिकासाठी आपल्याला नत्र द्यावे लागेल 150, स्फुरद द्यावा लागेल 70 किलो, पालाश द्यावा लागेल 70 किलो. आणि इतर जातींसाठी नत्र द्यावं लागेल 125 किलो, स्फुरद द्यावं लागेल 57 किलो आणि पालाश द्यावा लागेल 57 किलो. एकूणच काही यामधलं गणित आपल्याला समजावून देऊन आम्हाला हेच सांगायचं आहे की शेतीमधले प्रत्येक ठिकाणी ते कोणत्याही पिकाचं व्यवस्थापन असो, गणित मात्र सुटलेलं नाही. श्रोतो, यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य कशी द्यायची आणि त्यामधलं गणित आपल्याला राजश्री समजावून सांगेल. जमिनीचं माती परीक्षण करून घेणं आपल्याला महत्वाचं असतं. त्यानुसार त्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार 25 किलो फेरस सल्फेट, 20 किलो झिंक सल्फेट, 10 किलो मॅग्नीज सल्फेट आणि 5 किलो बोरेक्स प्रति हेक्टरी चांगल्या कुजलेल्या शेणखतात 10:1 या प्रमाणात 1-2 दिवस मुरून सरीत द्यायचं. स्फुरदयुक्त खतासाठी शक्यतो सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला पाहिजे. त्यामुळे गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची वेगळी मात्रा द्यावी लागत नाही. आंतरमशागत करताना पीक 4 महिन्याचं होईपर्यंत 2-3 खुरपण्या आपण केल्या पाहिजेत आणि दातेरी कोळप्यानं 2-3 कोळपण्या केल्या पाहिजेत. किंवा तणांचा बंदोबस्त करण्यासाठी ऊस लागणीनंतर 3-4 दिवसांनी जमीन वापशावर असताना 5 किलो ॲट्रॅझिन, ॲट्रॅटॉप किंवा मेटिब्युझिन सेंकॉर 1.25 किलो प्रति हेक्टरी 1000 लिटर पाण्यात विरघळून संपूर्ण जमिनीवर फवारायचं. तणांचं प्रमाण जास्त असल्यास ऊस लागणीनंतर 2-4 क्षार 1.25 किलो प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात विरघळून तणांवर फवारायचं. किंवा 60 दिवसांनी कोळपणी करायची. किंवा ऊस लागणीनंतर 3-4 दिवसांनी मेट्रिब्युझिन वापरून 45 दिवसांनी 5 टन पाचटाचे आच्छादन करायचं. ऊस उगवल्यानंतर हरळी, लवाळा यासारखी बहुवर्षीय तणे आढळल्यास ग्लायफोसेट 2.5 किलो 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी काळजीपूर्वक फक्त तणांवरच फवारायचं. यासाठी WFN 40 आकाराचा नोझल वापरायचा आणि नोझलवर प्लास्टिक हुड बसवायचा. पाचटाचा वापर केला नसेल तर खोडवा पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी खोडवा उगवून आल्यानंतर 4 आठवड्यांनी ग्लायफोसेट 2.5 किलो 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी काळजीपूर्वक फक्त तणांवरच फवारणी करायची. ऊसाची मोठी बांधणी केल्यानंतर ऊस लागवडीनंतर 16 ते 20 आठवड्यांनी रासायनिक खतांची मात्रा देऊन पहारीच्या अवजारानं वरंबे फोडून अंतरमशागत करायची आणि सायनकुळव रिझरनं मोठी बांधणी करायची. पाणी देण्यासाठी सऱ्या वरंबे दुरुस्त करून घ्यायच्या. आता याचं पाणी व्यवस्थापन कसं करायचं तर आडसाली, पूर्व हंगामी, सुरू आणि खोडवा ऊसासाठी अनुक्रमे 340 ते 350, 300 ते 325, 250 ते 275 आणि 225 ते 250 हेक्टर सेंटीमीटर पाण्याची गरज असते. मोठ्या बांधणीपर्यंत सर्वसाधारणपणे पाण्याच्या पाळ्या 8 सेंटीमीटर खोलीच्या घ्यायच्या. त्यानंतर 10 सेंटीमीटर खोलीच्या पाळ्या घ्यायच्या. हंगामानुसार उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसांनी, पावसाळ्यात 14 ते 15 दिवसांनी आणि हिवाळ्यात
18 ते 20 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्यायच्या. श्रोतेहो, 91.4 रेडिओ सुंदरवरून आपण ग गणिताचा हा कार्यक्रम ऐकत आहात. आता खोडवा व्यवस्थापन कसं करायचं याविषयी तुम्हाला मी माहिती सांगेल, अर्थात त्यामधलं गणित सुद्धा शोधून दाखवेल. गाळपासाठी पक्व ऊस पिकाची जमिनीलगत तोडणी करावी. बुडके मोकळे करून 65 सरीत लोटावेत. वरती राहिलेले बुडके धारदार कोयत्यानं छाटावेत आणि छाटलेल्या बुडक्यावर 0.1% 22 टिनची फवारणी करावी. सरीत लोटलेल्या पाचटावर 8 किलो युरिया, 10 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 किलो पाचट कुजविणारे जीवाणू प्रतिटन पाचटासाठी वापरायचे. खोडवा पिकास पाणी द्यायचे. वापसा आल्यानंतर 50% रासायनिक खतांची शिफारशीत मात्रा म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी मात्रा आहे पहारीच्या साह्यानं बेटापासून अर्धा फूट अंतरावर, अर्धा फूट खोलीवर आणि 2 खड्ड्यांमधले अंतर 1 फूट ठेवून सरीच्या बाजूनं ऊस तुटल्यावर 15 दिवसांच्या आत द्यावी आणि उर्वरित 50% मात्रा याच पद्धतीनं संपूर्ण सरीच्या विरुद्ध बाजूनं 135 दिवसांनी द्यायला पाहिजे. श्रोतेहो, प्रत्येक ठिकाणी जे गणित लपलेलं आहे ते यामध्येच मी म्हणतोय, कारण इथं कालाचं गणित आलं म्हणजे 135 दिवसांनी, नंतर इथं अंतरांचं गणित आलं म्हणजे इथं भूमिती सुद्धा आपण शिकतोय आणि किती टक्के म्हणजे हे टक्केवारी आणि प्रमाण हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. श्रोते, आता पीक संरक्षण कसं करायचं त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगेल. 22 टिनच्या 0.1% 100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम मिसळून बेन प्रक्रियेमुळे ऊसातील काणी रोगाची बंदोबस्त करता येऊ शकतो आपल्याला. अडसाली ऊसात खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास एकरी 2 फुले ट्रायकोकार्डची 10 दिवसाच्या अंतरानं आवश्यकतेनुसार 2 ते 3 प्रसारणे करावीत. हुमणीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस एकरी 1 लिटर 400 लिटर पाण्यात मिसळून जमीन वापशावर असताना सरीतून द्यायला पाहिजे. तसंच पहिला पाऊस झाल्यानंतर निंब, बाभूळ, बोर या झाडावरील भुंगेरे प्रकाश कंदील आणि रॉकेलचा वापर करून सामुदायिक रात्रीच्या वेळी गोळा करून नष्ट करावेत. कांडी किडीच्या नियंत्रणासाठी एकरी 2 फुले ट्रायकोकार्ड्स मोठ्या बांधणीनंतर दर 15 दिवसांनी ऊस तोडणीपूर्वी 1 महिन्यापूर्वी लावावीत. पोंग्यातील पिठ्या ढेकून हा या किडीच्या बंदोबस्तासाठी मिथिल डिमेटॉन 25% प्रवाही 30 मिलीलिटर किंवा डायमेथिओट 30% प्रवाही 20 मिली किंवा मॅलिथिओन 50% प्रवाही 20 मिली यापैकी कोणतेही एक कीटकनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी मॅलिथिओन 50% प्रवाही 20 मिली, मेलिथॉन 50% प्रवाही 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारायचे. डोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी कोनोबांथा, मायक्रोमस, डिफा अशा मित्र कीटकांचे संवर्धन करायचे. मित्र कीटकांची उपलब्धता नसल्यास फॉरेट 10% दाणेदार एकरी 6 ते 8 या प्रमाणात 9 महिन्यापर्यंतच्या ऊसास वापरावे किंवा मिथिल डेमेटॉन 25% प्रवाही किंवा डायमिथिओट 30% प्रवाही किंवा एंडोसल्फान 35% प्रवाही यापैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रत्येकी 10 लिटर पाण्यात 15 मिली या प्रमाणात मिसळून आलटून पालटून आवश्यकतेनुसार 2 ते 3 वेळा फवारावे. ऊसाची तोडणी हंगामनिहाय आणि पक्वता पाहून करावी. तोडणीपूर्वी पिकाचं पाणी 15 दिवस बंद केलं पाहिजे. तोडलेला ऊस ताबडतोब गळतीस पाठवलं पाहिजे. सुरू ऊसाची 12 ते 13 महिन्यांनी तोडणी केली पाहिजे. पूर्व हंगामी ऊसाची 14 ते 15 महिन्यांनी तोडणी केली पाहिजे आणि अडसाली ऊसाची 16 ते 18 महिन्यांनी तोडणी केली पाहिजे. श्रोतेहो, याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठानं ऊस पिकासंदर्भात केलेल्या महत्वपूर्ण शिफारसी देखील आपण आज ऐकणार आहोत आपल्या ग गणिताच्या या कार्यक्रमात. त्यामध्ये ऊस खोडवा पिकासाठी साऱ्यामध्ये पाचट ठेवून पहारीच्या सहाय्यानं शिफारसी खत मात्रा 300-140-140 म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश हे किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात वापरायचं. 2 समान हप्त्यामध्ये देऊन 75 मिलीमीटर एकूण बाष्पीभवन झाल्यावरती उन्हाळ्यात 10 ते 12 दिवसांनी, पावसाळ्यात 18 ते 20 दिवसांनी आणि हिवाळ्यात 20 ते 22 दिवसांनी दिलं पाहिजे. ऊसाच्या अधिक उत्पादनासाठी ॲझोटोबॅक्टर द्रवरूप जीवाणू खताची मात्रा हेक्टरी 2.5 लिटर या प्रमाणात 2 समान हप्त्यात बेने प्रक्रियेद्वारे 100 लिटर पाण्यात 15 मिनिटं बुडवून दिलं पाहिजे आणि मोठ्या बांधणीच्या वेळेस जमिनीतून 250 लिटर पाण्यातून दिलं पाहिजे. ऊसासाठी मध्यम काळ्या जमिनीत 25 टन प्रति हेक्टरी शेणखत वापरून ठिबक सिंचन पद्धतीमधून 70% नत्र आणि पालाशची मात्रा अनुक्रमे युरिया आणि म्युरेट ऑफ पोटॅश या स्वरूपात लागणीच्या वेळेस आणि नंतर दर 15 दिवसांनी 6 महिन्यापर्यंत
13 समान हप्त्यात आणि स्फुरदची मात्रा नेहमीप्रमाणे 2 समान हप्त्यात दिली पाहिजे. लागणीच्या वेळेस आणि 4 महिन्यांनी मोठ्या बांधणीच्या वेळेस जमिनीतून पाणी दिलं पाहिजे. उसावरील लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी डिफा ॲफिडोव्होरा या परभक्षी कीटकाच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी 5x5x4 मीटर आकाराचे बांबूचे छायागृह उभारणीसाठी 50% हिरव्या रंगाची शेडनेट वापरून 7 महिन्याच्या ऊस पिकावर आच्छादन करावे. सदर छायागृहामध्ये लोकरी माव्याची 75% वाढ झाल्यानंतर डिफाच्या 50 ते 100 आळ्या किंवा कोश सोडले असता 2 महिन्यात या परभक्षी कीटकांच्या 1 हेक्टर क्षेत्रासाठी पुरेशा आळ्या म्हणजेच 2687 किंवा कोश मिळतात. म्हणून डिफा या ऊसात लोकरी माव्यावरील परभक्षी कीटकांच्या उत्पादनासाठी या छायागृह तंत्राची शिफारस सुद्धा केलेली आहे. सुरू ऊसाचे पीक प्रति हेक्टरी 150 टन अपेक्षित उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी 20 टन शेणखताबरोबर अपेक्षित उत्पादन समीकरणानुसार नत्र, स्फुरद, पालाश खत मात्रांची शिफारस महाराष्ट्रातील मध्यम खोल आणि काळ्या जमिनीसाठी केलेली आहे. श्रोतेहो, एकूणच आपण आज ऊस पीक त्यामधलं व्यवस्थापन, पीक मात्रा कशी द्यायची आणि कीड व्यवस्थापन किंवा कीटक व्यवस्थापन सुद्धा कसं करायचं याविषयीची माहिती ऐकली. आणि ही माहिती सुद्धा आपल्याला गणितीय आधारावर समजावून घेता आली. अर्थात त्यातली प्रमाणबद्धता असेल, नंतर अंतर असतील आणि त्यामध्ये मग वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग असतील. जसे की आता ह्या आळ्यांचे कोश सोडण्यासाठी करणारा सेडनेटचा आपण वापर आहे, त्यासाठी सुद्धा योग्य ते प्रमाण जर असेल तरच हे प्रयोग यशस्वी होऊ शकतात. श्रोतेहो, एकच काय की एकूणच शेतीमध्ये प्रत्येक ठिकाणी गणित हे वापरात येतं. ते फक्त आपल्याला समजत नसतं की हे आपण गणित वापरत असतो म्हणून. श्रोतेहो, हे उपयोजित गणित तुमच्या लक्षात आणून देण्याचा हा वसुंधरा वाहिनीचा छोटासा प्रयत्न. श्रोतेहो, चला याबरोबरच आपण दुपटे शिवण्याच्या ज्या स्पर्धेमध्ये आपण विजेते निवडलेले होते त्या निवडलेल्या विजेत्यांपैकी सेकंड विनर असलेल्या वनिता पवार यांचा अनुभव सुद्धा आपण ऐकूयात. आणि त्याचबरोबर मला एक सांगायला आवडेल की आपल्या महिला भगिनींनी ही शिवलेली दुपटे तमिळनाडूमध्ये आम्हाला ती सादरीकरण करत असताना खूप आनंद झाला आणि त्याचा विशेषतः NCSTC कमिटीचे जे सदस्य होते त्यांनी खूप गौरव केला. तर अशी ही गौरवार्थ दुपटी शिवण्यामध्ये आणि त्यातून मिळालेले बक्षीस घेतल्यानंतर जो आनंद आहे तो आनंद आपण आमच्या गणितानुभव या कार्यक्रमातून ऐकू करावा. नमस्कार, मी वनिता पवार कॉटन किंग मध्ये काम करते. 26 मेला जो वसुंधरा वाहिनीने जॉमेट्रिकल शेपचा जो प्रोग्राम आयोजित केला त्यामध्ये मी सहभाग घेतला होता. मला यामध्ये सेकंड प्राइज मिळालेला आहे. मी यामध्ये दुपट शिवण्याची जी स्पर्धा होती त्याच्यातून आम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रेरणा मिळालेली आहे की आतापर्यंत गणिताबद्दलची आमच्या मनात जी भीती होती ती या वसुंधरा वाहिनीच्या वरचेवर हे प्रोग्राम आयोजित करते त्यामुळे खूपशी कमी झालेली आहे. दुपट शिवताना मी त्यामध्ये जॉमेट्रिकल सर्व प्रकारचे जॉमेट्रिकल शेप्स दाखवलेले आहेत आणि त्याच्यातून मी जोकर साकारलाय. मला जोकर साकारण्याचं कारण हेच की नेहमी गणिताबद्दल आपल्या मनात एक प्रकारची भीती असते आणि जोकर नेहमी माणसाला हसवण्याचं काम करतो. तर त्या छान पद्धतीनं मी ते दुपट स्टिच केलं होतं की त्याच्यातून त्या जोकरकडे पाहिलं की असं वाटत होतं की अरे गणित किती म्हणजे सोप्या पद्धतीने आपण सहज हे करू शकतो. दुसरं असं की मी त्यामध्ये मेसेज दिले होते. त्या मेसेजद्वारे मला हे सांगायचं होतं की गणित आपल्याला आयुष्यात प्रेम करायला शिकवतं, तसंच आपल्या आयुष्यातून तिरस्कार वजा करायला शिकवतं आणि गणिताद्वारे हा संदेश द्यायचा होता मला की माणसाच्या आयुष्यात जे पण प्रॉब्लेम येतात त्या प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतं हे गणिताद्वारे शिकायला मिळालं. तसेच प्रत्येक गोष्टीचा कुलूप, दरवाजा, कुलूप आणि चावी हे गणित आहे हे याच्यातून मला सांगायचं होतं. आणि दुसरं असं की मला सेकंड प्राइज मिळालं. मला खूप आनंद झाला की याच्यातून जे पण मी सादरीकरण केलं त्यामध्ये मी जे टाकाऊ पासून टिकाऊ असं ते दुपट बनवलं होतं. कंपनीमध्ये जे पण आम्ही काम करतो आणि त्याच्यातून ज्या टाकाऊ फॅब्रिक असं त्यापासून हे दुपट बनवलं होतं. वेगवेगळे जॉमेट्रिकल शेप दाखवून गणित किती सहज साध्य सोपं आपण करू शकतो. तसेच वसुंधरा वाहिनीचे खूप आभार की त्यांनी वरचेवर हे प्रोग्राम आयोजित करून प्रत्येक वेळेला आमचं माइंड रिफ्रेश करण्याचा ते प्रयत्न करतात. थँक्यू. त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. माझं नाव उर्मिला पवार,
मी कॉटन किंगमध्ये काम करते. म्हणजे मला वसुंधरा वाहिनीने जो कार्यक्रम प्रसारित केला होता दुपटे शिवण्याचा, त्याच्यात 3रा क्रमांक मिळालेला आहे. अगोदर म्हणजे अशी वाटलं नव्हतं की बक्षीस भेटेल म्हणून, कारण यापूर्वी कधीही बक्षीस भेटलेलं नव्हतं. बक्षिसाचा कार्यक्रम झाला त्याच्यामुळे खूप आनंद झालेला आहे. आणि दुपटे शिवताना काल म्हणजे जास्त 5 ते 6 तास लागले होते पूर्णपणे. टाकाऊ वस्तूपासून आपण जी टिकाऊ वस्तू बनवली त्याच्यातून. आणि मला शिवण्याचा पहिल्यापासूनच म्हणजे मी त्याच्यातच ही झालेली, अगोदरपासूनच मी हे करते, शिवून काम करते व्यवस्थित. त्याच्यामुळे मला त्यात सहभागी होण्याची इच्छा ही झाली. आणि ते वसुंधरा वाहिनीने खूप छान म्हणजे कार्यक्रम सादर केला, त्याच्यामुळे त्याच्यातून आपल्याला पुढे येता आलं. आणि गणित हा विषय इतका सोपा आहे, पहिल्यापासूनच गणिताची आवड आहे मला. आणि गणित हा शब्द म्हणजे फक्त आकडेमोडीसाठीच नाहीये. गणित म्हणजे आयुष्याचं एक हेच असतं. आयुष्य जे आपलं आहे ते पूर्ण गणितावरती हे असतं. कसे म्हणजे प्रॉब्लेम प्रत्येकाला येत असतात आयुष्यात. ते प्रॉब्लेम म्हणजे घरगुती असतात, सगळे असतात. ते गणित जसं आपण सोडवतो व्यवस्थित हे करून, तसंच आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम गणितासारखेच सोपे करून सोडवायचे असतात. वसुंधरा वाहिनीने म्हणजे हे गणिताचा कार्यक्रम ऐकते तेव्हापासून म्हणजे अजूनच जास्त म्हणजे त्याच्यात हे वाटत. अगोदरपासून आवडीचा होताच, पण आता जास्तच आवडीचा होत चाललाय तो विषय. आणि गणित म्हणजे मुलांसाठी इतकं चांगलं आहे ना, आपण मुलांना त्याच्यातनं भरपूरही करू शकतो. आणि माझी मुलं दोन्ही गणित विषयामध्ये खूप हुशार आहेत. दुपट्यात षटकोन घेतला होता, शंकू आकार घेतला होता, अर्धवर्तुळ होता, आणि वर्तुळ आणि त्रिकोण आणि चौकोन हे पूर्ण आकार त्याच्यात भूमिती आकार घेतले होते. त्रिकोण, चौकोन, षटकोन आहेत असा भूमितीचा राजा तयार केला होता. यापासून वसुंधरा वाहिनीचे खूप खूप आभारी आहे. आणि मला परत एकदा सांगायचं म्हणजे 3रा क्रमांक भेटला तरी इतका आनंद झालेला आहे. नंतर परत तुम्ही कुठलीही स्पर्धा म्हणजे अशीच ही केली तर अजूनही त्याच्यात जास्त ही होईल. म्हणजे सहभागी होण्यासाठी अजून प्रयत्न करते मी. आणि अजूनही बक्षीस घेण्याची इच्छा आहे आता इथून पुढे. धन्यवाद वसुंधरा वाहिनीचे. तर आज आपण आपला गणिताचा या कार्यक्रमात इथे थांबूयात. पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह आणि नवीन उपयोजित गणितातल्या प्रयोगांसोबत. मला राजश्रीला आणि युवराजला निरोप द्या. धन्यवाद. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. इंच सेमीने घेऊन मापन उभे आडवे कापड कापून अचूक जागी त्यांना मांडून सुविधा ज्ञानी अवघे जोडून जोडीत कपडे साधित जाई आकार वस्त्रांचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुविधाग्यांशी जडताना ते वस्त्र नवे जन्माला येते, स्वप्न नवे साकारत जाते. मन अवघे विश्वासून भरते बसणे म्हणजे शोध जीवनी इंद्रधनुष्याचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. Catalyzed and supported by NCSTC, Department of Science and Technology. 90.4 रेडिओ वसुंधरावरून आता आपण ऐकलात कार्यक्रम गणिताचा. या कार्यक्रमात आपण ऐकलात ऊस पीक आणि त्यासाठी वापरलं जाणारं उपयोजित गणित याविषयीची माहिती. ही माहिती आपल्यासाठी सादर केली होती युवराज जाधव आणि राजश्री आगम यांनी. या कार्यक्रमासाठी संदर्भ साहित्य पुरवलं होतं संतोष जगताप यांनी. या कार्यक्रमाची निर्मिती होती वसुंधरा वाहिनी बारामती या कम्युनिटी रेडिओ केंद्राची. धन्यवाद. अमृतवाणी शब्द सरीची अर्थ भारला सूर खरा. अमृतवाणी शब्द सरीची अर्थ भारला सूर खरा. रसिक जनांच्या प्रबोधनाचा नित्य वाहतो इथे जरा. रेडिओ वसुंधरा.
तत्वाचा लावी तुरा